नमस्कार नमस्कार. कसे आहात सर्वजण? अभ्यास करा. ओके. अभ्यास करायलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा जो आपण व्हिडिओ बनणार आहे तर एक क्वेश्चन आहे 11th ट्रिग्नोमेट्री वरती, रेशियो आयडेंटिटीज वरती क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा, एक्झामला टाकला होता मी, विद्यार्थ्यांचा डाऊट आहे म्हणून हा क्वेश्चन घेतोय. ओके बघा क्वेश्चन काय, तर सेक 8a -1 अपॉन सेक 4a -1 याची व्हॅल्यू फाइंड करायचंय. दॅट इज इक्वल टू व्हॉट असं विचारलंय. ऑप्शन लिहिलेत इथं, बरोबर आहे. बघा सिंपल काय करायचं, कधी पण मला सांगितलेलं आहे की जेव्हा सेक येतं, कोसेक येतं आणि कॉट येतं तेव्हा आपल्याला काय करायचं, सेकला कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, कोसेकला साइन मध्ये आणि कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ओके, आपण काय करू, याला थोडस लेंदी होईल क्वेश्चन. ओके, त्यासाठी मी आधीच इथं लाईन ड्रॉ करून ठेवतो. ओके बघा इकडे जो तुमचा वरचा सेक आहे त्या सेकला लिहायचं 1 अपॉन कॉस 8a. ओके -1 या सेकला लिहिलं. या सेकला लिहायचं 1 अपॉन कॉस 4a आणि -1. ओके, पुढे जर सॉल्व्ह केला तुम्ही बघा, तर पुढे सॉल्व्ह केला तर क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं काय, 1 मायनस कॉट 8a अपॉन कॉस 8a आणि कॉस 8a येईल डिवाइडेड बाय, इथं पण क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 मायनस कॉस 4a अपॉन कॉस 4a येईल. ओके, एकदम सिंपल मेथड आहे क्रॉस मल्टिप्लाय करायची. याच्या खाली काय म्हणजे 1 असतं, याच्या खाली 1 असतं, याचं मल्टिप्लिकेशन याचं मल्टिप्लिकेशन याचं मल्टिप्लिकेशन लिहून टाकलंय, हे आणि हे. ओके, लिहून टाकलं. ठीक आहे, आता इथं काय होतं, हे वरती येईल म्हणजे पुढची स्टेप काय येईल, 1 मायनस कॉस 8a अपॉन खाली हे येईल 1 मायनस कॉस, किंवा असं लिहा, बरं राहू द्या काही फरक पडत नाही, कॉस 4a. ओके, आणि हे खाली येईल म्हणजे कॉस 8a आणि हे वरती जाईल कॉस 4a. ओके, हे बेसिक आहे रेशो कसं सॉल्व्ह करतात. ओके, तर हे असं येईल. आता पुढे इथं फॉर्म्युला यूज करायचा, 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला काय, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 8a चं किती येतं, 4a येतं. ओके, आणि खाली फॉर्म्युला यूज करा, इथं 2 साइन स्क्वेअर याचा हाफ अँगल होईल, 4a चा हाफ अँगल किती होता, 2a होईल. ओके 2a. ओके, इंटू हे ऍज इट इज ठेवा, हे किती आहे बघा, कॉस 4a अपॉन कॉस 8a आहे. ठीक आहे, आता इथं एक 2 साइन 4a आहेत म्हणजे साइन स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स आहे. ओके, तर काय करायचं, याच्यातला एक साइन, याच्यातला एक कॉस आणि इथला 2 यांचं मिळून काय बनतं, यांचं मिळून बनतं बघा, ह्याच्यातला एक साइन घ्यायचा म्हणजे साइन थिटा कॉस थिटा आणि 2 साइन थिटा कॉस थिटा फॉर्म्युला यूज करा, एक साइन राहील ते आपण बाजूला लिहू, एक साइन राहतं त्याला मी बाजूला लिहितो, साइन 4a राहील ते साइडला लिहिलं, बाकी काय येतं याचं मिळून येतं साइन 8 थिटा, 8 4चं काय होतं डबल म्हणजे साइन 8 थिटा आहे, थिटा म्हणजे 8a येईल. आणि खाली पण तसंच आहे, हे साइन 2a. ओके, आणि इथं कॉस 8a आहे, बरोबर. आता याच्यामध्ये असं काही होणार नाही. ओके, तर काय करा, याला असंच राहू द्या. ओके, हे कॉस 8a ला कॉस 8a. ओके, आणि इथं 2 साइन 2 इंटू साइन स्क्वेअर 2a ला साइन स्क्वेअर 2a राहू द्या. ओके, आता काय करायचं, इथं जे तुमचं इथं आपण कॉस 4a तर कॉस 4a लिहायला बरोबर आहे, साइन 4a इथला एक आला होता. ओके, तर काय करायचं, हे जे साइन 4a आहे इथं साइन 2a इथं कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत ना. आता साइन आणि टॅन कॉस, हे साइन आणि कॉस यांचा अँगल सारखा आहे 8a. साइन आपण कॉस काय येतं, कॉट येतं, मी पुढच्या स्टेप लिहितो, हे येईल टॅन येतं, टॅन 8a आलं, बरोबर. इथं साइन 4a येतं, साइन 2a आहे, तर साइन 4a ला डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करा. डबल अँगलचा फॉर्म्युला जर यूज केला तर काय येतं, 2 इंटू साइन, इथं 4a आहे तर 2a येईल इंटू कॉस 2a असं येईल डिवायडेड बाय. ओके, आणि हे वाला सेम, हे त्याच्यासोबत हे साइन आणि कॉस काय झालं, टॅन झालेलं ऑलरेडी, तर हे 2 टाइम्स आहे, तर 2 इंटू साइन 2a इंटू साइन 2a असं लिहितो मी, कारण स्क्वेअर आहे 2 टाइम्स लिहिलंय तर कॅन्सल होईल, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, हे साइन 2a इथला साइन 2a कॅन्सल होईल, इथं ऑलरेडी होतं टॅन 8a. ओके, आणि आता कॉस अपॉन साइन कॉट, पण वरती असं कॉट कुठं नाहीये तर खाली लिहायचं मग. ओके, हे साइन अपॉन कॉस काय होतं, टॅन, ते खाली लिहायचं टॅन 2a, किंवा तुम्ही असं पण समजू शकता, कॉस 2a अपॉन साइन 2a कॉट येतं, कॉट ऑप्शन मध्ये नाही म्हणून आपण कॉटला खाली घेऊन यायचं, टॅन बनतं. तर हे ऑप्शन मध्ये आपल्याकडे आहे. ऑप्शन नंबर कोणता येईल, ऑप्शन नंबर बॉम्बे इज द करेक्ट आन्सर. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर आता काय करू, आपण पुढचा क्वेश्चन घेऊ, मी असा गेलो आणि नवीन क्वेश्चन घेऊन असा वापस आलो. ओके,
तर आलेला आहे नवीन क्वेश्चन. ओके, तर हा क्वेश्चन बघा, आपण क्वेश्चन टाकला होता एक्झामला. तर हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन रेशो दिलेत, साइन अल्फा मायनस बीटा 1/2 सांगितलेला आहे आणि कॉस अल्फा प्लस बीटा 1/2 सांगितले. दोन रेशो दिलेत आणि तुम्हाला विचारलंय अल्फा आणि बीटा यांची व्हॅल्यू विचारलेत आणि अल्फा बीटा कसे आहेत, पॉझिटिव्ह अॅक्यूट अँगल्स, म्हणजे अॅक्यूट अँगल्स आहेत हे सांगायचं. ओके, 90 पेक्षा एक पण अँगल मोठा नाही. ओके, व्हॅल्यू सोडवत जाताना तुम्ही डायरेक्टली ऑब्झर्व करू शकता. एक तर बघा, दोन स्टेप मध्ये डायरेक्ट करायचं असेल तर ऑप्शन तीनच आहेत, एक तर नन दिले ना, तर चेक करा तुम्ही, एक ऑप्शन ठेवून बघायचं, जे ऑप्शन फिट झालं ते आन्सर येईल. ओके, आपण फर्स्ट ऑप्शन पासून चेक करू. तर 45 आणि 15 ते ठेवा. 45 मायनस 15 किती येतं, 30 येतं. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते, 1/2, म्हणजे इथं करेक्ट व्हायला लागले हे. ओके, याच्यामध्ये बघा, हे 45 प्लस 15 हिची ऍडिशन करावं लागेल, तर 60 येतं. कॉस 60 किती असतं, 1/2, म्हणजे हे करेक्ट यायला लागले, तर हे आपला आन्सर आहे. ओके, दुसरे दोन येणार नाही. हे जर घेतलं तर इथं अल्फा मायनस बीटा करायचं आहे अगोदर. अल्फा मायनस बीटा ते काय होईल, 60 मायनस 15 किती येतं, 45. आणि मग याची 45 ची व्हॅल्यू किती असते, तर आपल्याला ते काढता येणार नाही, 1/2 तर नसणार, 30 ची व्हॅल्यू आहे, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. आणि यांचं सबट्रॅक्शन केलं तर 15 मायनस 45 हे मायनस 30 येतं. आणि साइन मध्ये जर मायनस असेल, असं फॉर्म्युला पाहिला ना तुम्ही, साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू काय असतं, मायनस साइन थिटा, म्हणजे साइनचा आन्सर मायनस मध्ये आलं, म्हणजे साइन मध्ये जर मायनस अँगल आला तर आन्सर ऑलवेज मायनस येतं, पण इथं जर प्लस लिहिले त्यामुळे हे क्वेश्चन येणार नाही. ओके, त्यामुळे नन पण नाही, तर हे आन्सर येईल. हे डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. नाही म्हटलं मेथड पाहिजे असेल, काय करायचं, तुम्हाला इथं काय व्हॅल्यू येईल असं वाटतंय, तर अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू 30 असायला पाहिजे असं वाटतं, बरोबर आहे. ही व्हॅल्यू लिहिली आणि अॅक्यूट अँगल म्हणलेत. ओके, नंतर अल्फा प्लस बीटा, तर कॉस मध्ये 1/2 केव्हा येतं, ते 60 ला येतं, बरोबर. हे तुम्हाला व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. ओके, अल्फा मायनस बीटा जर इथं 30 ठेवलं तरच हे साइनची व्हॅल्यू 1/2 येते, याच्यावरनं लिहिलंय. आता हे दोन इक्वेशन आहेत, दोन व्हेरिएबल दोन इक्वेशन आहेत. ओके, यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. दोघांची ऍडिशन करा, दोघांची ऍडिशन केली तर अल्फा प्लस अल्फा किती येतं, 2 अल्फा येतं. मायनस बीटा प्लस बीटा किती येतं, 0 येईल. आणि 30 प्लस 60 किती येतं, 90 येतं. ओके, अल्फाची व्हॅल्यू किती येईल मग, 90/2, म्हणजेच किती, अल्फाची व्हॅल्यू 45, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ठीक आहे, आता बीटाची व्हॅल्यू कशी काढायची, का ठेवायच्यात. ओके, याच्या जर इक्वेशन मध्ये ठेवलं, अल्फा प्लस बीटा किती आहे, 60 आहे. याच्यात मी अल्फाची व्हॅल्यू ठेवणार आहे 45 प्लस बीटा इक्वल टू किती येतं, 60. बीटा किती येईल, 60 मायनस 45 दॅट इज इक्वल टू 15 डिग्री. हे बीटाची व्हॅल्यू आली 15 डिग्री. ओके, सिंपल आहे. अल्फा बीटाला कंपॅरिझन करा, ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर येईल. ओके, तुम्ही डायरेक्टली ऑप्शन ठेवून पाहू शकता. नाही म्हटलात तर हे याची व्हॅल्यू घ्यायची 30, याची व्हॅल्यू घ्यायची 60, कारण साइन मध्ये 1/2 केव्हा येतं, 30 ला येतं, आणि कॉस मध्ये 1/2 केव्हा येतं, 60 ला येतं. तर या दोघांना सॉल्व्ह करायचं, दोन इक्वेशन दोन व्हेरिएबल्स. ओके, अल्फा बीटाची व्हॅल्यू होऊन जाईल. ओके, तर इतके दोनच क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहणारे भरपूर लोक आहेत, त्याच्यातले 50% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही. ओके, आणि लाईक टाकून द्या, म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ओके, लाईक करा म्हणण्याचा उद्देश काय, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचतो. ओके, त्यासाठी लाईक करा. ओके, तोपर्यंत आपण काय करू, बाय बाय.